नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट केमिस्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक टॉपिक घेतला होता, एक्सप्लोरिंग मिक्सचर अँड देअर सेपरेशन मेथड. तर आपण पाहिलं होतं की मिक्सचरचे टाईप कसे असतात, त्यामध्ये कोणकोणचे मिक्सचर फॉर्म होतात, होमोजिनियस मिक्सचर काय असतं, हेट्रोजिनियस मिक्सचर काय असतं, त्यामध्ये सब टाईप पाहिले होते, कोलायडल काय असतं, सस्पेन्शन काय असतं, ट्रू सोल्युशन काय असतं. तर आता आपण जे काही मिक्सचर फॉर्म केलेले आहेत किंवा मिक्सचर पाहिलेले आहेत, तर त्या मिक्सचरच्या ज्या काही सेपरेशन मेथड आहेत, ओके, त्याला सेपरेट कसं करायचं, तर त्या मेथड आपल्याला पाहिजे. आणि ह्या ज्या काही सेपरेशन मेथड आहेत, जे आपल्याला सेपरेशन मेथड पाहिजे, सेपरेशन मेथड ऑफ होमोजिनियस सोल्युशन, होमोजिनियस मिक्सचर. ओके, होमोजिनियस मिक्सचरच्या ज्या काही सेपरेशन मेथड आहे किंवा जे काही होमोजिनियस मिक्सचर असेल त्याला सेपरेट कसं करायचं, त्याच्या वेगवेगळ्या मेथड आहे. ओके, तर मिक्सचर फॉर्म होण्यासाठी जो इम्पॉर्टंट पॉइंट असतो तो असतो सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी, आता सोल्युबिलिटी काय रे? इट इज सोल्युबिलिटी. Solubility is a maximum amounts of solute dissolved in a definite or fixed amounts of solvent is known as solubility. म्हणजे मॅक्सिमम सोल्यूट, ओके, एखादं कंटेनर असेल आणि त्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल 100 ml वॉटर घेतलं, फिक्स वॉटर घेतलं, आणि यामध्ये आपण काय करायला लागलो रे, अमाऊंट ऑफ सोल्यूट काय करायला लागलो, डिझॉल्व्ह करायला लागलो. पण याची जी क्वांटिटी ही फिक्स आहे, किती आहे, 100 ml घ्या किंवा 100 ग्राम घ्या. ओके, ml मध्ये घेऊ शकता तुम्ही, ग्राम मध्ये घेऊ शकता, लिटर मध्ये घेऊ शकता, किलोग्राम मध्ये घेऊ शकता. ओके, तर जे काही अमाऊंट ऑफ सोल्यूट आहे हे आपण यामध्ये डिझॉल्व्ह करायला लागलो. पण किती अमाऊंट डिझॉल्व्ह करायला लागलो, मॅक्झिमम. काय करायला लागलो, मॅक्झिमम ऍट, है ना, जे काही पर्टिक्युलर टेम्परेचर असेल, ऍट दॅट गिव्हन टेम्परेचर. ओके, गिव्हन टेम्परेचर. ओके, जे काही त्या टायमाला तुम्हाला टेम्परेचर गिव्हन दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल 40 डिग्री सेल्सिअसला तुम्ही जे काही सोल्यूट त्यामध्ये ऍड करायला लागले, तर ते 40 डिग्री सेल्सिअसलाच करा. त्यामध्ये जर तुम्ही चेंजेस केले तर टेम्परेचर का म्हटलं आपण या ठिकाणी, टेम्परेचर का मेन्शन केलं, कारण काय होईल मित्रांनो, जेव्हा ही जे काही सॉल्व्हंट असतं हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. सॉल्व्हंट कोणत्या फॉर्म मध्ये असतं, लिक्विड. आणि सोल्यूट हे जर सॉलिड असेल आणि आपण ते सॉलिड लिक्विड मध्ये जर मिक्स करत असेल, ओके, जे काही सॉलिड आहे आपण हे लिक्विड मध्ये मिक्स करायला लागलो, म्हणजे आता हे सॉलिड आहे. ओके, आणि आपण काय करायला लागलो रे, हे जे सॉल्व्हंट आहे हे कोणत्या फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये, आणि सोल्यूट आपण त्या सॉल्व्हंट मध्ये मिक्स करायला लागलो. तर जो काही सॉलिड सॉल्व्हंट आहे ते ज्यावेळेस लिक्विड सोल्यूट आहे जो लिक्विड सॉल्व्हंट मध्ये आपण डिझॉल्व्ह करतो, त्यावेळेस जर टेम्परेचर वाढलं तर त्याची सोल्युबिलिटी वाढत असते. ओके, म्हणजे सोल्युबिलिटी कशावर डिपेंड्स आहे, टेम्परेचरवर पण डिपेंड्स आहे, हे पण आपण म्हणू शकतो. म्हणून आपण या ठिकाणी मेन्शन केलं की ऍट दॅट गिव्हन टेम्परेचर. ओके, जे काही पर्टिक्युलर टेम्परेचर दिलेले आहे, फॉर एक्झाम्पल 30 डिग्री सेल्सिअस दिलेलं असेल, 40 डिग्री सेल्सिअस दिलेलं असेल, 50 डिग्री सेल्सिअस, तर त्या पर्टिक्युलर टेम्परेचरलाच आपण काय करायचं, हा जो सोल्यूट आहे त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचा. कारण सॉलिड सोल्यूट जर आपण, है ना, सॉलिड सोल्यूट जर आपण लिक्विड सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केला तर टेम्परेचर नुसार त्याची सोल्युबिलिटी कमी जास्त होऊ शकते. ओके, टेम्परेचर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते. पण त्याच ठिकाणी जर हा सोल्यूट गॅसियस फॉर्म मध्ये असेल आणि तो आपल्याला जर त्या लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करायचा, गॅसला जर लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करायचं असेल तर ते हायर टेम्परेचरला डिझॉल्व्ह होत नाही, किंवा जसं जसं टेम्परेचर वाढतं तर त्याची सोल्युबिलिटी कमी होत असते. म्हणजे गॅसेस जर सोल्यूट असेल तर त्याची सोल्युबिलिटी कमी होते, आणि सॉलिड जर सोल्यूट असेल तर टेम्परेचर वाढलं तर त्याची सोल्युबिलिटी वाढते. म्हणजे सोल्युबिलिटी हा जो टॉपिक आहे हा कशावर डिपेंड्स आहे मित्रांनो, कशावर डिपेंड्स आहे, तर टेम्परेचरवर पण डिपेंड्स आहे. आणि डिपेंड्स करतं की तुम्ही सोल्यूट कोणता घेता, सॉलिड घेता की गॅस घेता. आपण या ठिकाणी सॉलिड सोल्यूट घ्यायला लागलो. ओके, सॉलिड सोल्यूट आपल्याला डिझॉल्व्ह करायचा, म्हणून टेम्परेचर. जर आपण यामध्ये याची सोल्युबिलिटी जर पाहिली तर या ग्राफनुसार सोल्युबिलिटी काय होते रे, चेंज होते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले 10, ओके, 20, 30, 40, 50, ओके, आणि 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेले, आणि या ठिकाणी सोल्युबिलिटी दिलेली. फॉर एक्झाम्पल, ओके, आपण घ्या 100, 150, 200, 250, 300, 350,
50 आणि 400. ओके, हे ग्राम मध्ये सोल्युबिलिटी घेतलेली आहे. ओके, ही झाली सोल्युबिलिटी. यस, सोल्युबिलिटी वाढणार. ओके, आणि हे काय दिलेलं आहे, पर्टिक्युलर अमाऊंट दिलेलं आहे त्या सॉल्व्हेंटचं, आणि या साईडला टेम्परेचर वाढणार. जर आपण दोन कंपाऊंड घेतले, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करा या ठिकाणी, ओके, 50 ला आपण एक कंपाऊंड कन्सिडर करा ए. ओके, आता ए जर आपण पाहिला तर ए मध्ये काय लागलं रे, ए हा त्यामध्ये अशी सोल्युबिलिटी वाढायला लागली. ओके, आणि दुसरा जो कंपाऊंड आहे हा आपण बी घेतला. या बी मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी त्याची सोल्युबिलिटी ओके या टाईपची इन्क्रीज व्हायला लागली. ओके, म्हणजे जर आपण हे दोन ग्राफ ऑब्झर्व केले, एक जनरल ग्राफ घेतलेला आहे मी, जर आपण या ग्राफचं ऑब्झर्वेशन केलं, आपण पाहिलं 30 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस जर विचार केला तर 30 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर किती आहे रे याचं, है ना, 125. ओके, 125 सोल्युबिलिटी आहे. आणि जर 40 डिग्री सेल्सिअसला पाहिलं तर 40 डिग्री सेल्सिअसला त्याची सोल्युबिलिटी आहे 150. म्हणजे जो काही चेंज व्हायला लागला 125 टू 150, तर हा कशामुळे व्हायला लागला रे, या टेम्परेचरच्या चेंजेसमुळे. म्हणजे 30 डिग्री सेल्सिअसला जर पाहिलं तर 125 ग्राम, आपण ग्राम मध्ये कन्सिडर करा, 125 ग्राम जो काही कंपाऊंड आहे तो डिझॉल्व्ह केला किंवा 125 त्याची सोल्युबिलिटी आहे. आणि जर आपण 40 डिग्री सेल्सिअसला पाहिलं त्याची सोल्युबिलिटी किती झाली 150. म्हणजे 25 सोल्युबिलिटी, 25 ग्राम जो काही कंपाऊंड आहे तो काय झाला, एक्स्ट्रा सोल्युबल झाला. कशामुळे, फक्त 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं त्यामुळे. तर सोल्युबिलिटी हा फॅक्टर पण खूप इम्पॉर्टंट आहे. सोल्युबिलिटी कशाला म्हटलं आपण मग, ओके, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट. ओके, पण सॉल्व्हंट काय रे, पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे फिक्स अमाऊंट घ्या तुम्ही. फॉर एक्झाम्पल 100 ml ऑफ सॉल्व्हंट. ओके, ज्यावेळेस आपण मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट 100 ml ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो, तर ती जी काही प्रोसेस झाली त्या प्रोसेसला आपण म्हणतो सोल्युबिलिटी. ओके, मीन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 100 ml ऑफ सॉल्व्हंट ऍट गिव्हन टेम्परेचर. ओके, जे काही गिव्हन टेम्परेचर दिलेले त्या टेम्परेचरला तो कंपाऊंड तेवढा सोल्युबल झाला तर त्याला म्हणतात सोल्युबिलिटी. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, आता सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं, तर आता जे काही त्यामध्ये आपण डिझॉल्व्ह केलं पण त्याच्यानंतर बिलकुल 1 ग्रामही सोल्यूट त्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, तर ते जो काही पीक पॉइंट्स आहे, म्हणजे ती जी काही लेवल आहे की आता त्यामध्ये अजून काही सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही. ओके, नंतरचा काही जो सोल्यूट आहे तो डिझॉल्व्ह होत नाही, तर ती जी काही लेवल आहे त्या लेवलला म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, त्या लेवलला म्हणतात सॅच्युरेटेड लेवल किंवा सॅच्युरेशन लेवल. ती त्याची सॅच्युरेशन लेवल झाली, तो कंपाऊंड त्या ठिकाणी सॅच्युरेट झाला आणि त्याच्यानंतर अजून त्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही, त्याला म्हणतात ना सॅच्युरेशन लेवल किंवा सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, त्याला काय म्हणतात, सॅच्युरेटेड सोल्युशन. कोणत्या पॉइंट्सला रे, की आपण पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह केला. फॉर एक्झाम्पल आपण डिझॉल्व्ह केला 150 ग्राम ऑफ सोल्यूट इन है ना 1 लिटर वॉटर किंवा 500 ml वॉटर. ओके, यामध्ये डिझॉल्व्ह केला, पण आता त्याच्यानंतर परत डिझॉल्व्ह होत नाही, तर ती जी लेवल आहे त्या लेवलला म्हणतात सॅच्युरेशन लेवल किंवा त्या सोल्युशनला म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. पण टेम्परेचर फिक्स पाहिजे. जर आपण एक वेळेस जर 50 डिग्री सेल्सिअस घेतलं आणि दुसऱ्या वेळेस जर 60 डिग्री सेल्सिअस घेतलं, तर 50 पेक्षा 60 डिग्री सेल्सिअसला जे काही सोल्यूट आहे ते 50 पेक्षा 60 ला जास्त डिझॉल्व्ह होईल. ओके, म्हणजे 50 पेक्षा 60 ची सोल्युबिलिटी वाढणार आहे. या ग्राफ मध्ये जर आपण पाहिलं तर 30 डिग्री सेल्सिअसला किती डिझॉल्व्ह झाला रे, 125, आणि 40 ला किती डिझॉल्व्ह झाला 150. म्हणजे 25 ग्राम तो अजून एक्स्ट्रा डिझॉल्व्ह झाला. ओके, म्हणजे सोल्युबिलिटी वाढली. या ग्राफ मध्ये जर पाहिलं तर थोडंफार सोल्युबिलिटी काय होते, चेंजेस होते. पण आपण जर बी पाहिला आणि यामध्ये आपण जर ए चा ग्राफ पाहिला तर बी चा ग्राफ जो आहे, ओके, ऑलरेडी त्याची सोल्युबिलिटी काय नॉर्मल टेम्परेचरलाच काय 0 डिग्री सेल्सिअसला ऑलरेडी 150 पेक्षा जास्त आहे. आणि या ठिकाणी हा जो बी हा काय लागला, थोडस याचा जर ग्राफ पाहिला तर यामध्ये जो ग्राफ आहे तो थोडासा स्लो वाढायला लागला. ओके, त्याचा जो ग्राफ आहे त्याचं जे बेंडिंग आहे थोडंसं स्लो झालं. ओके, अप्पर साईडला जो चालला तर तो थोडा स्लोली चालला. पण या ठिकाणी जर पाहिलं तर हा काय झाला, जसं टेम्परेचर वाढलं तसं तशी याची सोल्युबिलिटी खूप वाढायला लागली आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला काय झाला, तो स्टेबल झाला, कॉन्स्टंट झाला. म्हणजे असं काही नाही की खूप टेम्परेचर वाढलं जास्त सोल्युबल होईल, नाही, एका पर्टिक्युलर टेम्परेचर पर्यंत त्यामध्ये ते अमाऊंट जे सोल्यूट ते डिझॉल्व्ह होणार आहे. आणि आफ्टर दॅट पॉइंट्स, ओके, जे काय असेल टेम्परेचरचा पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस 120 असेल, जे काय असेल त्या पॉइंट नंतर तो कॉन्स्टंट होणार आहे, त्यानंतर त्याची सोल्युबिलिटी वाढणार नाही. बरेचसे कंपाऊंड
कंपाऊंड एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत आपण स्टिरर केलं तर कितीही सोल्युबल होतं का? नाही, एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत सोल्युबल होतं, म्हणजे सॅच्युरेशन लेवल. मग टेम्परेचर असेल तर टेम्परेचरमध्ये पण सॅच्युरेशन असते. ओके, किंवा नॉर्मल टेम्परेचर, रूम टेम्परेचरला जरी तुम्ही तो सोल्यूट डिझॉल्व्ह केला तरी त्यामध्ये काय असतं रे, एक सॅच्युरेशन लेवल असते. तर त्या सॅच्युरेशन लेवलला तो कंपाऊंड काय असतो, फिक्स असतो. मित्रांनो, सोल्युबिलिटी आणि सॅच्युरेटेड सोल्युशन समजलं. तर सोल्युबिलिटी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ओके, कशासाठी? तर ह्या सेपरेशन मेथड पाहण्यासाठी. तर आता सेपरेशन मेथड कोणते आहेत? तर वेगवेगळ्या सेपरेशन मेथड आहे मित्रांनो, वेगवेगळ्या सेपरेशन मेथड आहेत. ओके, तर कोणकोणत्या सेपरेशन मेथड आहे आपण त्या पाहू. आता यामध्ये सोल्युबिलिटीचा ग्राफ पाहिला. हा सोल्युबिलिटीचा ग्राफ आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. जसं ए आणि बी दोन कंपाऊंड्स आहे. या बीची जी सोल्युबिलिटी ती वेगळी, ए ची सोल्युबिलिटी काय आहे ती वेगळी आहे. आता जर असे काही कंपाऊंड्स असतील, आपण जे काही मिक्सचर फॉर्म केलं, तर त्यामधली फर्स्ट मेथड आहे सेपरेशन मेथड, ती आहे क्रिस्टलायझेशन. काय रे? क्रिस्टलायझेशन. ओके मित्रांनो, क्रिस्टलायझेशन मेथड कशासाठी युटिलाइज करतात माहिती का? आपल्या सराउंडिंगला किंवा आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये काही ज्या गोष्टी पाहतो, तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी क्रिस्टलायझेशन मेथडनं सेपरेट करतात माहिती का तुम्हाला? माहिती असेल तर कमेंट करून सांगा. ओके, 2 मिनिटं विचार करा आणि सांगा, पटापट सांगायचं. ओके, तर मित्रांनो, क्रिस्टलायझेशन ही जी मेथड आहे, हे क्रिस्टल जनरेट करण्यासाठी जे काही क्रिस्टल सॉलिड्स आहेत, ओके, आपल्या भोवती, फॉर एक्झाम्पल साल्ट, शुगर, साखर असेल, मीठ असेल, खडी साखर असेल, ओके, किंवा जे काही बर्फाचा जो काही पाऊस पडतो किंवा बर्फ पडतं, है ना, तो म्हणतो स्नोफॉल म्हणतो आपण. ओके, ते जे काही असेल, तर ते जे काही आहे ना, तर हे सगळे काय आहेत, स्फटिक आहेत, एक क्रिस्टल आहेत. ओके, तर हे क्रिस्टल बनतात कसे? तर याच्यासाठी एक इम्पॉर्टंट मेथड आहे. ओके, तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इव्हॉपरेशन. ओके, इव्हॉपरेशन पण इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये बॉइलिंग पॉइंट पण इम्पॉर्टन्स आहे. बॉईल पण करावं लागतं आपल्याला. टेम्परेचर पण इम्पॉर्टन्स आहे. ओके, आता टेम्परेचर काय इम्पॉर्टन्स आहे, तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं या ग्राफमध्ये. ओके, म्हणजे जर आपण विचार केला यामध्ये 20 डिग्री सेल्सिअसचा, बीचा जर विचार केला 20 डिग्री सेल्सिअसला, तर 20 डिग्री सेल्सिअसला बी किती रे सोल्युबल? 250 एवढं सोल्युबल्स आहे. आणि आता याच ठिकाणी तुम्ही 40 डिग्री सेल्सिअसला जर विचार केला, तर 40 डिग्री सेल्सिअसला 40 डिग्री सेल्सिअसला जवळपास ओके 350. ओके, म्हणजे किती रे? 100चा जवळपास डिफरन्स आहे. या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे? 100चा. म्हणजे आणि तुम्ही जर 20 आणि 20 डिग्री सेल्सिअस मध्ये पाहिलं, तर 20 डिग्री सेल्सिअस मध्ये 100चा फरक पडला लागला. 100 न सोल्युबिलिटी का लागली? इन्क्रीज व्हायला लागली. म्हणजे सोल्युबिलिटी ही टेम्परेचरवर डिपेंड्स आहे. टेम्परेचर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते. आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे कॉपर सल्फेटचा. ओके, जनरल फॉर एक्झाम्पल आपण एखादं कंटेनर घेतलं. ओके, कंटेनर घेतलं, तुम्हाला आता हे जे काही मी दाखवत आहे, ओके, तर हा एक एक्सपेरिमेंट म्हणजे बोर्डवर सांगत आहे की ऍक्च्युली कसं होतं, आणि तुम्हाला एक अॅनिमेशन दिसत असेल मित्रांनो. तर या अॅनिमेशन मध्ये स्पष्ट दिसायला लागलं तुम्हाला की हा जो काही कंपाऊंड्स आहे त्याचं क्रिस्टलायझेशन कसं होतं. म्हणजे त्याला आपण टेम्परेचर देतो, नंतर त्यामध्ये कॉपर सल्फेट टाकतो किंवा त्यामध्ये आपण ऍसिड टाकतो. थोडंसं ऍसिड काय करतं त्याला, आहे ना, प्युअर फॉर्म मध्ये क्रिस्टल फॉर्म करण्यासाठी काय करतं, हेल्प करतं. आणि त्याला जर आपण हिट केलं, काही वेळ त्याला हिट केलं, आणि हिट केल्याच्या नंतर तुम्ही त्याला ऑब्झर्व करा, त्याला ज्यावेळेस कूल झालं त्यावेळेस आपण काही वेळ त्याला कूल होऊ देतो आणि एकदम स्लोली कूल होऊ देतो आपण त्याला. आणि स्लोली कूल झाल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये पहा ते जे काही कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, ओके, तुम्ही त्याला मॅक्झिमम टेम्परेचर द्यायला लागले, टेम्परेचर इन्क्रीज करायला लागले, आणि त्यामध्ये आहे ना जेवढे काही कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ते जे काही कॉपर सल्फेट आहे ते त्यामध्ये मिक्स करायला लागले. मिक्स केल्याच्या नंतर ते जे काही सोल्युशन आहे त्याला काय करायला लागलो आपण, कूल करायला लागलो. आणि कूल केल्याच्या नंतर पहा तुम्ही ते जे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे हे तुम्हाला वेगळं होताना दिसतं. काय दिसतं तुम्हाला? वेगळं होताना. पण आपल्याला काय करायला लागतं, थोड्या वेळ त्याला काय करायला लागतं, ओके, जे काही एकदम त्याला हिट केलं, आणि हिट केल्यानंतर त्याला फिल्टर पेपर मधून काय करायचं रे, आहे ना, सेपरेट करून घ्यायचं. म्हणजे ते लिक्विड सेपरेट करून घ्यायचं. म्हणजे ते कम्प्लिटली जे कॉपर सल्फेट डिझॉल्व्ह झालं आणि जे नाही डिझॉल्व्ह झालं ते सेपरेट झालं त्या फिल्टर पेपर मधून. आणि फिल्टर पेपर मधून सेपरेट झाल्याच्या नंतर आपण त्याला काय केलं, एका ग्लास कंटेनर मध्ये टाकलं, ग्लास बीकर मध्ये टाकलं. बीकर मध्ये टाकल्यानंतर त्याला बीकरला पॅक केलं. पॅक केलं आणि त्याला थोडंसं कूल होऊ दिलं, आहे ना, स्लोली कूल होऊ दिलं. 1-2 किंवा आज जर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी चेक करा तुम्ही. जेवढं जास्त स्लो ही जी प्रोसेस, इव्हॅपोरेशन प्रोसेस जेवढी स्लो होईल तेवढी चांगली. ओके, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही त्याला पाहिलं तर एकदम बेस्ट असे वेगवेगळे क्रिस्टल तुम्हाला पाहायला
भेटतील. म्हणजे ही झाली क्रिस्टलायझेशन प्रोसेस. तर ते कॉपर सल्फेट आपण त्याला हीट केलं, सोल्युबल केलं, लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि ज्यावेळेस आपण त्याला कूल केलं, त्याला फ्रीज केलं, कूल केलं, तर आपल्याला ते जे काही क्रिस्टल आहे जे आपण अगोदर मिक्स केले होते आणि ते वॉटर झाले, आता तेच परत आपण कूल केल्याच्या नंतर लो टेम्परेचरला ओके ते काय झाले रे सेपरेट झाले. तर हे पण यावर डिपेंड्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये आपण ए आणि बी सोल्युशन घेतलं, ओके ए प्लस बी हे दोन मिक्स केले आपण कंपाऊंड, ओके किंवा जो काही कंपाऊंड आहे आपण तो मिक्स केला या वॉटरमध्ये, आपण तो काय केला रे मिक्स केला. ओके वॉटरमध्ये मिक्स करत असताना आपण काय केलंय, जे बीकर आहे याला जे काही जे सोल्युशन घ्यायला लागलो आपण त्याला काय करायला लागलो हीट करायला लागलो आणि यामध्ये आपण काय करायला लागलो ए कंपाऊंड्स ऍड करायला लागलो. ए कंपाऊंड्स ऍड करायला लागलो. इनिशियल टेम्परेचर आहे 30°C. किती टेम्परेचर आहे 30°C. 30°C ला हा जो ए कंपाऊंड आहे आपण यामध्ये ऍड करायला लागलो. ए कंपाऊंड्स यामध्ये ऍड केल्याच्या नंतर मित्रांनो तो सोल्युबल होणार. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ए आपण त्यामध्ये काय करणार डिझॉल्व्ह करणार. ओके आता काय करणार आपण, आता त्याचं थोडं थोडं टेम्परेचर इन्क्रीज करणार. फॉर एक्झाम्पल 30°C ला आपला जो काही कंपाऊंड आहे 20 ग्राम काय झाला रे डिझॉल्व्ह झाला असं कन्सिडर करा. 20 ग्राम डिझॉल्व्ह झाला. जो काही ए कंपाऊंड आहे तो 20 ग्रामला काय झाला डिझॉल्व्ह झाला. ही एक मेथड आहे. जनरल एक्सपेरिमेंटसाठी कॉपर सल्फेट जे ते फक्त एक्सपेरिमेंट पर्पज साठी घेतलेले आहे. ओके पण मित्रांनो आपले जे काही जनरल लाईफ मधले त्यामध्ये साखर झालं, मीठ झालं, ओके खडीसाखर झाली किंवा साल्ट झाले है ना, आपण जे काही रॉक साल्ट असतील किंवा आपण पाहतो जे वेगवेगळे मोठमोठे मीठ असतात जे आपल्याला शेतामध्ये युज करतो आपण किंवा है ना जे काही वेगवेगळ्या पर्पज साठी युज करतात मोठे मीठ असतं ते एकदम. तर हे जे वेगवेगळे क्रिस्टल फॉर्म झाले तर याच्यासाठी कोणती मेथड युटिलाइज करतात रे क्रिस्टलायझेशन मेथडच युटिलाइज करतात. तर यामध्ये आपण पाहायला लागलो की ए आपण कंपाऊंड्स यामध्ये डिसॉल्व्ह केला. ओके 30°C तो 20 ग्राम डिझॉल्व्ह झाला आणि आपण याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं 70°C आणि यामध्ये 100 ग्राम कंपाऊंड आतापर्यंत डिझॉल्व्ह झाला. ओके हा 20 कन्सिडर करून 100 ग्राम कंपाऊंड टोटल काय झाला रे डिझॉल्व्ह झाला. म्हणजे 0 पासून आपण सुरुवात केली त्या 30°C ला 20 ग्राम झाला, नंतर 30, 40, 50, 60 असं 70 पर्यंत तो कधी कितीपर्यंत गेला तो 100 ग्राम पर्यंत गेला. यामध्ये 100 ग्राम कंपाऊंड जवळपास डिझॉल्व्ह झाला या सोल्युशन मध्ये. हे सोल्युशन म्हणलं तर यामध्ये 70°C ला 100 ग्राम डिझॉल्व्ह झाला. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो मला सांगा 30°C ला किती ग्राम डिझॉल्व्ह झाला 20 ग्राम डिझॉल्व्ह झाला. आता 70°C ला किती ग्राम डिझॉल्व्ह झाला 100 ग्राम डिझॉल्व्ह झाला. ज्यावेळेस आपण हे जे काही सोल्युशन आहे हे परत कूल करतो तर कूल केल्याच्या नंतर यामध्ये याला परत आपण कोणत्या पोझिशनला आणतो 30°C किंवा जर आपण 10°C ला आणलं तर 10°C ला आणलं तर हा पण कंपाऊंड कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे रे क्रिस्टलच्या. कारण 30°C ला याची सोल्युबिलिटी फक्त 20 ग्राम आहे आणि यामध्ये आपण 100 ग्राम कंपाऊंड डिझॉल्व्ह केलेलं आहे. ज्यावेळेस आपण हे टेम्परेचर डिक्रीज करतो है ना आणि या टेम्परेचरला आपण नेऊन ठेवतो किती डिग्री सेल्सिअस वर 30°C वर. ओके 30°C वर त्यावेळेस यामध्ये कंपाऊंड किती डिझॉल्व्ह केलेलं आहे 100 डिझॉल्व्ह केलेलं आहे आणि 30°C ला त्याची जी काही सोल्युबिलिटी आहे ती किती आहे 20 ग्राम आहे फक्त. म्हणजे 30°C ला गेल्यावर हा जो 80 ग्राम एक्स्ट्रा आपण डिझॉल्व्ह केलेला आहे ओके 80 ग्राम जो एक्स्ट्रा डिझॉल्व्ह केलेला आहे तर हा जो 80 ग्राम कंपाऊंड आहे हा कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे तर तो येणार आहे क्रिस्टल फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण त्या सोल्युशनला कूल केलं तर. अजून जर त्याला कूल केलं 30 पेक्षा जास्त तर त्यामध्ये जो काही सोल्युबल झालेला कंपाऊंड आहे तो पण कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये येणार आहे आणि त्यामध्ये क्रिस्टल फॉर्म होणार आहे. ही प्रोसेस जेवढी स्लो केली तेवढे क्रिस्टल आपल्याला मोठे भेटतील. ओके त्यांचा जो काही जॉमेट्री असेल ती एकदम आहे ना व्यवस्थित अरेंज होईल. ते जे काही क्रिस्टल ते व्यवस्थित अरेंज होतील आणि जास्तीत जास्त मोठे मोठे क्रिस्टल त्या ठिकाणी फॉर्म होतील. ओके आता आपण इंडियन जी काही आपली पारंपरिक पद्धत आहे ओके जे काही कोस्टल साइड आहे ओके म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचे जे काही भाग आहेत तर त्या ठिकाणी काय करतात ते मिठाचं फॉर्मेशन करतात मित्रांनो. तर त्या ठिकाणी जे मिठाचं फॉर्मेशन करतात तर त्या ठिकाणी जे काही क्रिस्टलायझेशन प्रोसेस परफॉर्म करतात तर ती क्रिस्टलायझेशन प्रोसेस कशी परफॉर्म होते त्यामध्ये जे काही मोठमोठे आळे बनवतात ओके आणि त्यामध्ये काय करतात ते साल्ट आहे ना जे काही ते समुद्राचं पाणी आहे त्या आळ्यामध्ये साचून ठेवलं जातं
ओके. आणि त्याचं नॅचरल इव्हॉपरेशन होत जात. आपण जर त्याला उकळलं, जास्त प्रमाणात उकळलं, बॉईल केलं आणि लवकरच त्याचं पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर जे काही साल्ट फॉर्म होतात, जे क्रिस्टल फॉर्म होतात, त्याची जी शेप आहे किंवा ते जॉमेट्री खूप छोटी छोटी असते मित्रांनो. ते क्रिस्टल खूप छोटे छोटे फॉर्म होतात. ओके. पण हे जर नॅचरली इव्हॉपरेशन न दिलं, म्हणजे समुद्रातलं पाणी त्या गाळ्यामध्ये आहे ना, जे काही गाळे बनवतात आहे ना, तर त्यामध्ये काय केलं आपण, समुद्रातलं पाणी साठवलं किंवा जो काही समुद्राचा फेस असतो त्यामध्ये टाकतो आपण. ओके. त्या आळ्यामध्ये टाकतात आणि त्याचं नॅचरल इव्हॉपरेशन होतात, त्याचं बाष्पीभवन होतात. ते जे काही पाणी असेल ते वाफेच्या स्वरूपात ज्यावेळेस जसं जसं कमी होतं, ओके, सनलाईट म्हणजे उन्हाळ्यामध्ये जनरली याचं प्रमाण वाढतं. ओके. तर सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये आपण काय करतो, जे काही ते वॉटर आहे त्याचं इव्हॉपरेशन होत येतो, वेपरायझेशन होत येतो आणि ते झाल्याच्या नंतर जो काही तो आमधला क्रिस्टल असेल, तर तो क्रिस्टल कोणत्या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे तो कोणत्या असेल रे, त्याचा जो शेप असेल तो खूप जास्त असेल आणि चांगल्या पद्धतीचा क्रिस्टल फॉर्म होईल. ओके. नंतर त्यावर रिफायनिंग प्रोसेस, प्युरिफिकेशन प्रोसेस अजून त्यामध्ये होत राहतील. ओके. ही झाली क्रिस्टलायझेशन प्रोसेस. म्हणजे जे काही आपण क्रिस्टल फॉर्म करतो ते अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण क्रिस्टल फॉर्म करतो. मग यामध्ये आपण जे काही सोल्युबिलिटीच्या सहाय्याने पण क्रिस्टलायझेशन प्रोसेस परफॉर्म केली ती असेल, किंवा जे काही कॉपर सल्फेटचं आपण एक्झाम्पल घेतलं ते असेल, तर ह्या सर्व क्रिस्टलायझेशन मेथड आहेत. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपलं शुगरचं फॉर्मेशन कसं होतं केन शुगर पासून, तर केन शुगर पासून जो काही रस बनवला जातो त्याला खूप वेळेस हीट केलं जातं, त्यामध्ये ऍडिशनल काही कंपाऊंड्स ऍड केले जातात. जसं तुम्ही ते अॅनिमेशनच्या स्वरूपात दिसणार आहे. तर हे जर तुम्ही अॅनिमेशन पाहिलं तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता पहा, यामध्ये हे जे काही आहे ना, तर हे सगळं काय लागलं रे, ही जी प्रोसेस आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायला लागली, तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये काय लागलं, जे काही शुगर केन आहे तर ते जे काही सोल्युशन आपण फॉर्म केलेलं म्हणजे रस बनवलेला आहे, तर त्या रसाचं काय करायला लागलो आपण, परत परत फिल्ट्रेशन करायला लागलो आणि वेगवेगळ्या प्रोसेस फॉर्म व्हायला लागल्या त्यामध्ये. आणि त्या प्रोसेसमधून तो कोणत्या फॉर्ममध्ये चालला, प्युअर व्हाईट क्रिस्टल फॉर्ममध्ये चालला. जे काही प्युअर व्हाईट क्रिस्टल फॉर्म झालेले आहे तर त्याला आपण काय म्हणतो, शुगर म्हणतो. म्हणजे एका शुगर केन पासून शुगरचं फॉर्मेशन म्हणजे एकदम हिरवगार झाड असं, आणि त्याच्यापासून आपण काय करायला लागलो, व्हाईट क्रिस्टल पावडरचं फॉर्मेशन करायला लागलो, व्हाईट क्रिस्टल सॉलिडचं फॉर्मेशन करायला लागलो. ओके. तर ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, क्रिस्टलायझेशन. म्हणजे शुगरचं जे काही फॉर्मेशन होतं ती पण क्रिस्टलायझेशन मेथड आहे. जे काही समुद्राच्या किनाऱ्यावर जे काही कोस्टल साईड आहे त्या ठिकाणी जे काही साल्टचं फॉर्मेशन होतं त्याला क्रिस्टलायझेशन म्हणू लागलो. हे जे काही तुम्हाला मी एक्सपेरिमेंट करून दाखवला याला पण आपण काय म्हणू लागलो, क्रिस्टलायझेशन म्हणू लागलो. तर ह्या ज्या क्रिस्टलायझेशन मेथड आपण पाहिलेल्या आहेत, तर या क्रिस्टलायझेशन मेथड तुम्हाला कशा वाटल्या किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला यामध्ये कोणते डाऊट आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. मित्रांनो, आपण एक नवीन उपक्रम चालू करणार आहोत लाईव्ह सेशनचा. तर दर रविवारी आपण संध्याकाळी 7 वाजता एक लाईव्ह सेशन घेणार आहोत. ओके. किंवा आपण रविवारी दुपारी पण 12 वाजता किंवा लाईव्ह, त्याच्या अगोदर मी तुम्हाला इन्फॉर्म करेल. ओके. तर 12 वाजता जनरली दुपारी एक लाईव्ह सेशन घेणार आहोत, ज्यामध्ये आपण जे काही 12वीचे विद्यार्थी असतील किंवा 11वीचे विद्यार्थी असतील तर त्यांचं जे काही जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे तर त्यामध्ये एमसीक्यूची प्रॅक्टिस आपण घेणार आहोत. तर जेवढे काही विद्यार्थी असतील, तुमचे मित्र असतील, तर त्यांना नक्की सांगा या रविवारी लाईव्ह सेशनमध्ये सर्व जॉईन व्हा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून आपल्याला व्हिडिओमध्ये काही इम्प्रुव्हमेंट्स करता येईल किंवा तुम्हाला जे कोणते टॉपिक अपेक्षित आहे ते टॉपिक कोणते ते कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ जे ते टॉपिकवर आपण बनवू. आणि आपला व्हिडिओ शेअर करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. कारण तुमचा एक जो लाईक आहे किंवा तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत आपल्या व्हिडिओ बद्दल, तुमच्या मनात जे काही असेल ते नक्की त्या कमेंटमध्ये सांगा. ही जी कमेंट्स आहे ही मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी काय देते, एनर्जी देते. आणि जर आपल्या सरांना तुम्हाला एनर्जी द्यायची असेल आणि अशी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओचा जर फायदा घ्यायचा असेल तर नक्की कमेंट करा. आणि आपल्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते, तुमची जी काही कमेंट्स आहे ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि मला वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी ती काय करते, एनर्जी देते. तर कमेंट नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा आपला जो व्हिडिओ आहे हा शेअर करा. थँक्यू.